तो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2 इन 15 डेज जर्नी ऑफ साऊथमध्ये. आता फ्रेश वगैरे होऊन आणि थोडीशी व्हिडिओ एडिटिंग करून मी संध्याकाळचे 5 वाजले आणि आता मी पॉंडिचेरीची थोडेसे बीचेस आणि सनसेट एक्सप्लोर करणार आहे. तर चला मग निघूया. तो बेसिकली आता मी जाणार होता पॉंडिचेरी थोडंसं व्हिजिट करायला, बीचेस वगैरे करायला, बट थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झालंय. ज्या हॉस्टेलमध्ये मी स्टे करतोय त्या हॉस्टेलचे काही पोरं आणि पोरी म्हणजे ते पण वेगवेगळ्या स्टेट्समधून आलेत. तर त्या लोकांनी मला गेम्स आणि स्विमिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. सो आजचं जी इव्हिनिंग आहे ते थोडंसं स्किप करून एक्सप्लोर स्किप करून थोडंसं रिलॅक्स चिल आणि स्विमिंग करण्यासाठी जायचं ठरलं आता. सो मग भेटूया डायरेक्ट आता नवीन मित्रांसोबत. मी रेडी झालं स्विमिंगला जाण्यासाठी. तर खरं तर बाई मला हे सगळं आवडत नाही. मी याचं जास्त म्हणजे बाहेरून स्टेटमध्ये इकडे एक्सप्लोर करणाऱ्या लोकांसोबत मी जास्त जात नाही. बट मला ह्याची खूप जास्त गरज आहे, कारण मी 35 तास ट्रेनमध्ये काढली आहे. त्यानंतर मग बस स्टेशनवर 3 ते 4 तास तिकीटसाठी वेट केलं आणि मग खूप सारं फ्रस्ट्रेटिंग होतं. टाईम एडिटिंग वगैरे करण्यामध्ये माझा खूप सारा टाईम गेला. म्हणून मला थोडंसं रिलॅक्स आणि स्पोर्टी टाईप व्हायचं आहे. म्हणून आपण डायरेक्ट भेटूया नवीन मित्रांसोबत बीचवर. तर मी तुम्हाला जे काय दुसरे दाखवणार आहे म्हणजे बेसिकली आपल्या लोकांसाठी नॉर्मल नाही आहे. मला म्हणजे काही मित्रांनी इकडे घेऊन आलेले. तर मी कसं सांगू, मी पण अशा टाईपच्या जागेवर पहिल्यांदा आलो. अशा टाईपच्या जागा नाही बोलू शकत, बट अशा बीचवर फर्स्ट टाईम आला जिथे इतके सारे फॉरेनर्स आहेत, इतकं सर्व काही ओपनली आहे. मी फर्स्ट टाईम अशा जागेवर आलो आहे. तर तुम्हाला मी हा बीच दाखवतो. बाकीचं पूर्ण इकडचं जे पण पॉईंट आहे तो पूर्ण पॉईंट एम्प्टी आहे. फक्त हा जो स्पेस आहे तो पूर्ण भरलेला आहे. तुम्हाला मी जी व्हिडिओ दाखवतो. तर हा जो बीच आहे तो असं काही आहे. खूप ओपन लोक आहे तिकडे. खूप म्हणजे खूप सारे ॲक्टिव्हिटीज होतात. खूप सारे गोष्टी इकडे इकडे चालतात मीन्स काही लोक योगा करतात, फ्रिस्बी करतात फ्रीली. ओपन बीच टाईप आहे हा. सो हा जरा सरप्राईज होता माझ्यासाठी त्या बीचवर येण्याचा. बाकी काही नाही, थोडंसं स्विमिंग करेल. या जागेवरची एक खास गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो. म्हणजे ना, मी इंडियामध्ये गोकर्णा, रत्नागिरी, गोवाला तर गेलो नाही, बट गोवाचे बॅड एक्सपिरियन्स मी ऐकले. तर मला या पॉंडिचेरीच्या या हिडन बीचमध्ये, हिडन बोलू शकत नाही, पण इथे ना असं बघायला गेलं तर कोणाला कास्ट, कलर, नॅशनॅलिटी, रिलिजन कशाने जज नाही करत आहे. म्हणजे रँडमली माझ्याशी कोणी येऊन बोलतो आहे, कोणी मला पाणी ऑफर करते, फ्रूट्स ऑफर करतो खाण्यासाठी, त्यांच्या चटाईवर मला बसायला बोलतो आहे की तू पण आमच्यासोबत जॉईन कर, म्युझिक ऐक, योगा शेक, चांगल्या चांगल्या गोष्टी कर, फ्रिस्बी खेळ. ते साऱ्या गोष्टी तर मला रेकॉर्ड करता आले नाही. तिकडचा एक्सपिरियन्स आणि फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स, माझा हा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स खूपच खतरनाक होता.